नमस्कार. पैसा के पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गेल्या आठवड्यातच मी म्हटल्याप्रमाणे शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केट संदर्भात आपण एक प्लेलिस्ट बनवली आणि त्यामध्ये सुद्धा आता आपण व्हिडिओ टाकण्याचं काम जे आहे ते सुरू करणार आहोत असं मी म्हटलं होतं. त्याप्रमाणे आज हा पहिला व्हिडिओ. या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक जस्ट इंट्रोडक्शन म्हणून स्टॉक मार्केट म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. आता स्टॉक मार्केट म्हणजे काय याचं बेसिक टेक्निकल नॉलेज जे आहे ते तुम्ही एखाद्या सोशल मीडियावर सर्च केलं तर लगेच तुम्हाला सगळी माहिती मिळू शकते. पण मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये जसं म्हटलं त्याप्रमाणे स्टॉक मार्केट म्हणजे काय या गोष्टीकडे माझा व्ह्यू काय आहे त्या व्ह्यूने जे मत असेल ते मत मी इथे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. का बघा? कारण टेक्निकल माहिती जी आहेत म्हणजे सर्वसाधारण एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो की स्टॉक मार्केट म्हणजे काय आहे तर जिथं शेअर्सची खरेदी विक्री होते त्याला स्टॉक मार्केट असं म्हणतात. जसं भाजी मार्केट असतं जिथं काय होतं भाजी खरेदी केली जाते विक्री केली जाते तसंच स्टॉक मार्केट म्हणजे शेअर्सची खरेदी आणि विक्री होते त्या ठिकाणाला स्टॉक मार्केट म्हणतात. पूर्वी ते फिजिकल फॉर्मॅटमध्ये होतं आता ते ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये होतं. हा एवढाच बदल. पण शेअर्स खरेदी केले जातात विक्री केले जातात. खरेदी करणारा समोर असतो विक्री करणारा समोर असतो. तुम्हाला आज ऑनलाईनमुळे दिसत नाही एवढाच फरक आहे. पण या पद्धतीचा जो व्यवहार होतो तो स्टॉक मार्केट एवढं साधं सिंपल आहे. ते शेअर्स खरेदी केल्यानंतर तुम्ही त्या कंपनीचे एक भागधारक असता म्हणजेच काय असतात शेअर होल्डर्स असता. त्या कंपनीच्या प्रॉफिट लॉसमध्ये तुम्ही भागीदारी मिळवलेली असते. हा साधा सिंपल अर्थ आहे तुमच्याकडे शेअर्स असण्याचा. तर ही सगळी टेक्निकल इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्हाला कुठेही मिळू शकते. पण माझ्या अँगलने आता स्टॉक मार्केट म्हणजे काय आहे हे तुम्हाला मी सांगतो. स्टॉक मार्केट हा फक्त आणि फक्त बिग मनीचा खेळ आहे. बिग मनी हा जो शब्द आहे तो इथून पुढच्या अनेक व्हिडिओमध्ये माझ्याकडून आलेला तुम्हाला दिसेल आणि ऐकायला मिळेल. याचं कारण काय? कारण हे एकच आहे की हा खेळ आहे, हा प्ले आहे, खरंच प्ले आहे. साध्या सिंपल पद्धतीने म्हणजे मी शेअर्स विकत घेतले आणि ते कायमचे ठेवले किंवा एखाद्याने ते विकले आणि पुन्हा कधी खरेदीच केले नाहीत असं इथे होत नाही. आज रोज लाखो कोटींचा व्यवहार जो आहे तो या स्टॉक मार्केटमध्ये होतोय आणि तो इंट्राडे या पद्धतीने चालतोय. इंट्राडे म्हणजे आजच्या आज सकाळी 9 सव्वा 9 वाजता मार्केट ओपन होतं 3:30 वाजता क्लोज होतं. पण या एवढ्या एक 5-6 तासाच्या आत इतका लाखो कोटींचा व्यवहार जो आहे तो व्यवहार होतोय. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की इथे फक्त बिग मनीचा प्ले होतोय, रोजच्या रोज होतोय. मग तुम्ही विचार करा की सामान्य माणसाचा जो साधा सिंपल छोटा मोठा पैसा जो आहे तो त्या एवढ्या मोठ्या बाजारात कुठे आला कुठे गेला हे सुद्धा कळत नाही. हा आहे स्टॉक मार्केट. आणि हेच कारण आहे बेसिक तुम्हाला आता मी सांगितलंय की हेच कारण आहे की इथे बिग मनी जो आहे तो फक्त बिग मनी असणाऱ्याच माणसाला इन्स्टिट्यूशनला बनवता येतोय. पण सामान्य माणसाचा छोटा पैसा छोटाच राहतो. कदाचित अनेकदा तो छोटा पैसा नाहीसा होतोय. आलं लक्षात? ते आहे स्टॉक मार्केट. मी परखड मत मानणार आहे. म्हणजे तुम्हाला फक्त गुडी अगदी हा स्टॉक मार्केट खूप छान असतं हे तुम्ही असं कमवा असे हे करा असं ते करा हे मी इथं अजिबात सांगणार नाही. म्हणजे ॲज अ नॉलेज मी सांगेन. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. शेवटी ॲज अ डिस्क्लेमर म्हणून मी तुम्हाला एवढं सुद्धा सांगतोच की जर तुम्ही या व्हिडिओ बघून इन्फ्लुएन्स होत असाल तर अजिबात ती चूक करू नका. इन्फ्लुएन्स करण्यासाठी हा व्हिडिओ अजिबात मी बनवणार नाही किंवा इथून पुढचा कोणताही व्हिडिओ तुम्हाला इन्फ्लुएन्स करण्यासाठी असणार नाही. तुम्ही तुमच्या अर्थविषयक कायदेशीर सल्लागाराकडून सल्ला घेऊन स्टॉक्सची खरेदी विक्री करा. तुमचा निर्णय तुमच्यासोबत असेल. परंतु तुमच्या होणाऱ्या प्रॉफिटला किंवा तुमच्या होणाऱ्या लॉसला इथलं रेकमेंडेशनही किंवा इथला व्हिडिओ किंवा हा चॅनल अजिबात जबाबदार नसणार आहे. हे स्पष्टपणे ऑन रेकॉर्ड तुम्हाला मी सांगतो आहे. हे लक्षात ठेवा. याचं कारण काय? याचं कारण असं आहे की आपण स्वतःचा हार्ड अर्न मनी लावत असतो. मग त्याची काळजी तुम्ही घेणं गरजेचं आहे. कोणीतरी टिप दिली कोणीतरी ही बातमी दिली कोणीतरी हे सांगितलं कोणीतरी ते सांगितलं कोणाला तरी नॉलेज आहे असं त्याने दाखवलं म्हणून मी पैसे लावले आणि म्हणून मी लॉस करून माझे आहे ते पैसे सगळे घालवले असं जर घडलं तर त्याला जबाबदार कोण असेल?
तुम्ही असाल. म्हणून कधीही निर्णय घेतानाचे आहे ते निर्णय तुम्ही स्वतःच्या बुद्धीला पटेल असे घ्या. कायदेशीर सल्लागाराकडे, तुम्ही आर्थिक सल्लागाराकडे जा, त्याला विचारा. त्याला जर खरंच माहिती असेल, जबाबदारी तो घेणार असेल, तर तुम्ही त्या पैशाचा जो काही विनिवेश आहे जो काय आहे तो तुम्ही तिथे करू शकता. परंतु कोणाचं तरी ऐकून तुम्ही इन्फ्लुएन्स कधीच होऊ नका, हे आज पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगतोय. चला तर पुन्हा एकदा ऑन ट्रॅक येतो. ऑन ट्रॅक असा की हा जो स्टॉक मार्केट पूर्णपणे आहे तो बिग मनीचा खेळ आहे. बिग मनी स्टॉक मार्केटला ऑपरेट करतं. इथे छोट्या मनीला म्हणजे छोट्या पैशाला काहीही व्हॅल्यू नाही. तुमचे 5-50 शेअर्स किंवा तुमचे 1000 शेअर्स याने सुद्धा काही मोठा फरक पडत नाही, हे लक्षात ठेवा. कारण एका वेळी कित्येक हजाराचा व्हॉल्यूम जो आहे तो इथे जनरेट होत असतो प्रत्येक स्टॉकमध्ये, आणि तेव्हा तो स्टॉक जो आहे तो स्टॉक तिथे मुवमेंट दाखवत असतो. त्यामुळे तुमचे 25 शेअर्स तुम्ही आता बाय केले म्हणून काय घडतंय का, आणि 50 शेअर्स बाय केले, सेल केले म्हणून काय घडतंय का, किंवा तुम्ही एक 500 शेअर्स घेतले, खरेदी केले, यामुळे काही मोठा फरक पडत नाही, हे आधी लक्षात ठेवा. म्हणून मी पहिल्याच या व्हिडिओमध्ये पहिलाच हा शब्द महत्त्वाचा वापरला, बिग मनीचा खेळ म्हणजे स्टॉक मार्केट. चला तर इथपर्यंत मी आज थांबतो. का थांबतो? कारण इथून पुढे या पद्धतीचं नॉलेज देत स्पष्टपणे माझं परखड मत मांडत मी तुम्हाला एका व्ह्यूपर्यंत नक्की आणेन की स्टॉक मार्केट आपल्यासाठी आहे किंवा नाही. फक्त त्यासाठी एकच काम करावं लागेल, तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. कारण इथून पुढे कंटिन्यू आपण स्टॉक मार्केटवरती बोलणार आहोत. माझं मी प्रत्येक वेळी रेकमेंडेशन डिस्क्लेमर मी यामध्ये देणार आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी डिस्क्लेमर देणार की हा व्हिडिओ किंवा हा चॅनल तुम्हाला इन्फ्लुएन्स करण्यासाठी नाही. तुम्ही इन्फ्लुएन्स होऊ नका आणि इथे सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीवरती पूर्णपणे आंधळ्यासारखा विश्वास ठेवून कोणतीही कृती करू नका, हे लक्षात ठेवा. असो तर आपल्या इथून पुढच्या सगळ्या येणाऱ्या व्हिडिओसाठी जर तुम्हाला नोटिफिकेशन हवं असेल तर सबस्क्राईब करून ते बेल आयकन प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि रोजचे अपडेट जे आहेत स्टॉक मार्केट संदर्भातले ते तुम्हाला मिळत जातील. तर थांबतो इथे. नक्कीच काळजी घ्या, नॉलेज वाढवा, आणि एक वेळ येईल ना तुम्हाला बऱ्यापैकी नॉलेज मिळेल, त्यावेळी मात्र तुम्ही काय करा, इन्व्हेस्टमेंट करा, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करा. पैसा इन्व्हेस्टमेंटमध्ये कसा बनतो तेही येत्या काळामध्ये तुम्हाला मी नक्की समजून सांगेन, आणि त्यानंतर तुमचा डिसिजन तुम्ही घ्या. यावरती बरेच व्हिडिओ आपण बनवू. प्लेलिस्टमध्ये फक्त स्टॉक मार्केटचेच विषय असतील, त्यामुळे ती प्लेलिस्टसुद्धा सेव्ह करायला विसरू नका. काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच. थांबतो इथे.